नमस्कार. आज आपण एका कवितेच्या जगात शिरणार आहोत. हम्म. कवी महेश चौगुले यांची रात्र नावाची एक छोटीशी पण खूप खोलवर परिणाम करणारी कविता आहे. हो. म्हणजे वरवर पाहिलं तर ही कविता रात्रीबद्दल आहे, पण जसं जसं आपण तिच्यात डोकावतो तसतसं लक्षात येतं की ही रात्रीच्या शांततेबद्दल कमी. आणि त्या शांततेत मनात येणाऱ्या आठवणींबद्दल जास्त बोलते. अगदी अगदी खरं आहे. आणि मला वाटतं आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की रात्र, किड्यांचा आवाज यासारखी अगदी साधी रोजच्या अनुभवातली गोष्ट वापरून कवी विरह, आठवण आणि तळमळ यासारख्या इतक्या तीव्र भावना कशा काय मांडू शकतो हे समजून घेणं. बरोबर. म्हणजे एका सामान्य अनुभवातून भावनांचा एक असाधारण प्रवास कसा घडतो हे आपण उलगडून पाहणार आहोत. बरोबर. आणि हा प्रवास खूप ओळखीचा वाटतो. म्हणजे कवितेची सुरुवात होते एका आवाजाने जो आठवणींना जागे करतो. आणि मग त्या आठवणींमधून एक एक तीव्र इच्छा जन्म घेते. पण जेव्हा ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही तेव्हा मनाची जी घालमेल होते, जी तळमळ सुरू होते, ती या कवितेचा आत्मा आहे. हो, ती या कवितेचा आत्मा आहे. चला तर मग या कवितेच्या खोलात शिरून बघूया. नक्कीच. कवितेची पहिलीच ओळ इतकी साधी आहे आणि तरीही इतकी प्रभावी. आणि गंमत म्हणजे हीच ओळ कवितेचा शेवटही आहे. हो. रात्री किड्यांचा आवाज हा देतो आठवण तुझी. रात्रीच्या वेळी रातकिड्यांचा आवाज ऐकू येणं यात नवीन काहीच नाही. नाही. पण मला नेहमी आश्चर्य वाटतं की इतका साधा रोजचा आवाज इतक्या तीव्र भावना कशा काय जागवू शकतो. यामागे काही काही खास कारण आहे का? हो. यामागे खूप इंटरेस्टिंग मानसशास्त्रीय कारण आहे. अच्छा. आपल्या आठवणी, विशेषतः ज्या भावनिक आठवणी असतात, त्या कोणत्या ना कोणत्या संवेदनेशी म्हणजे सेन्सरी एक्सपिरियन्सेसशी जोडलेल्या असतात. ओके. हे अगदी तसंच आहे जसं जसं पावसाचा वास आला की आपल्याला लहानपणीचे दिवस आठवतात. हो हो हो. किंवा एखाद्या जुनं गाणं ऐकलं की आपण थेट कॉलेजच्या दिवसात पोहोचतो. अगदी. माझ्या बाबतीत एका विशिष्ट परफ्यूमच्या वासाने असं होतं. हो, तो वास आला की एक संपूर्ण काळ डोळ्यासमोर उभा राहतो. अगदी तेच. इथे कवीसाठी रातकिड्यांचा आवाज हा तोच काम करतो. रात्रीच्या वेळी काय होतं की दिवसाचा गोंगाट, धावपळ सगळं काही शांत झालेलं असतं. बाहेरची दुनिया शांत होते आणि आपण आपल्या आतल्या दुनियेत जास्त लक्ष द्यायला लागतो. अशा वेळी हा रातकिड्यांचा किरकिर आवाज त्या शांततेला, त्या एकाकीपणाला अधिक गडद करतो. म्हणजे हा आवाज फक्त एक आठवण नाही, तर तो एक प्रकारे त्या एकांतवासाचा साऊंडट्रॅक बनतो. परफेक्ट शब्द आहे. जो त्या आठवणीला अजून तीव्र करतो. ती शांतता भयाण वाटू नये म्हणून मन कोणत्या तरी आठवणीला घट्ट पकडून ठेवतं. अगदी. साऊंडट्रॅक. हा आवाज त्या एकाकीपणाची पार्श्वभूमी तयार करतो